निश्चित. तर आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपल्या समोर येते. आमची 2 विमानं पाडली पाकिस्तानी सैन्यानं कबूल केलेलं आहे. पाकिस्तानी सैन्याची कबुली आपण बघतो. या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. भारतानं आमची 2 विमानं पाडली अशी कबुली आता पाकिस्ताननं केलेली आहे. तर पाकिस्तानच्या वतीनं अनेक कुरापती सुरू आहे. मात्र भारत करारा जवाब चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला देत आहे आणि आता थेट पाकिस्तानी सैन्यानं कबूल केलंय की त्यांची 2 विमानं पाडण्यात आलेली आहे. धर्मशाळेत खरं तर IPLची मॅच आता थांबवण्यात आलेली आहे. जे काही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, धर्मशाळेत सुरू असलेली IPL मॅच थांबवण्यात आली आहे. या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. धर्मशाळेतील IPLचा सामना रद्द करण्यात आलाय. पंजाब विरुद्ध दिल्ली असा हा सामना होणार होता, मात्र हा सामना रद्द करण्यात आलाय. या संदर्भात अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अविनाश देगसकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अविनाश, धर्मशाळेत सुरू असलेली IPLची मॅच रद्द करण्यात आलेली आहे, काय सविस्तर माहिती आहे? आता सध्या धर्मशाळेची IPLची मॅच सुरू होती पंजाब आणि दिल्लीमध्ये. ती मॅच आता सध्या थांबवण्यात आलेली आहे आणि तिकडे ब्लॅकआउट, पुरा मैदानाचा परिसर आहे तो ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. त्याचसोबत अजून एक माहिती अशी येते की पाकिस्तानी सैन्याने कबूल झालेली की आमची 2 F-16 विमानं, चिनी बनावटीची विमानं भारतीय सैन्याने पाडलेली आहे. भारतीय सैन्याची ही यशस्वी कारवाई अशी म्हणता येईल की 8 मिसाईल आताच्या थोड्या वेळापूर्वी पाडल्यानंतर ही 2 F-16 ची विमानं पाडलेली आहेत. त्याचसोबत आता श्रीनगरमध्ये हाय अलर्ट घोषित केलेला आहे. एअर डिफेन्स सिस्टीम पुऱ्या श्रीनगरमध्ये ऍक्टिव्ह केलेली आहे. त्याचसोबत आता भारतीय सैन्य कशा प्रकारे त्याला उत्तर देते ते आता पाहावं लागेल. निश्चित. जर आपण पाहिलं तर पाकिस्तानी सैन्यानं कबूल केलंय की त्यांचे 2 विमानं पाडण्यात आलेले आहेत. भारत त्यांचे अनेक ड्रोन देखील पाडतोय. भारताच्या वतीनं करारा जवाब पाकिस्तानला दिला जातोय. ब्लॅकआउटची घोषणा विविध शहरांमध्ये करण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती आहे? बरोबर. भारताचे विविध भाग आहेत किंवा उत्तरेकडचे जे विविध भाग आहेत, जसे जम्मू काश्मीर असेल, राजस्थानचा भाग असेल, तिकडे राजस्थानचा बाउंड्रीचा भाग आहे, तिकडे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात. त्या सर्व आधी आता बातमी मिळालेली आहे की गुजरातचा भुज जो एरिया आहे, त्या भुज एरियामध्ये तिकडेही ब्लॅकआउट सध्या केलेला आहे. ड्रोनचे हल्ले पाकिस्तानकडे केले जातात, ते होऊ नये म्हणून किंवा त्याला उत्तर देण्यासाठी हे ब्लॅकआउट करण्यात येतं. आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताने श्रीनगरचा भाग असेल किंवा जम्मू काश्मीरचा भाग असेल तिकडे एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय केलेली आहे. तसंच राजस्थान आणि गुजरातचा जो भाग आहे तिकडेही आता सध्या एअर डिफेन्स सिस्टीम ही ऍक्टिव्ह केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.